नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत कसे करावे, त्याचप्रमाणे व्रताच्या पूजेची मांडणी कशी करावी व त्याचे महत्त्व काय याविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। आता इथे मी तांब्या स्वच्छ घासून धुवून घेतलेला आहे आणि याला आता हळदी कुंकू लावून घेणार आहोत। मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रताची सुरुवात होते। अनेक घरांमध्ये वर्षानुवर्ष महिला या प्रकारचे व्रत करतात। तसेच गुरुवारी अनेक सुवासिनी स्त्रिया मनोभावे हे व्रत करतात। इथे सर्व बाजूंनी तांब्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे। इथे आपले हळद कुंकू लावून झालेले आहे। आता कलशामध्ये सुपारी, 1 रुपयाचा शिक्का, हळद कुंकू, तांदूळ, दुर्वा, फूल घालून घेतलेले आहे। आता कलशामध्ये फुलोरा ठेवून घेते आहे। फुलोरा म्हणजे 5 प्रकारची वेगवेगळी पानं, तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता। इथे कलशाला वस्त्र घालून घेते आहे। हे व्रत कोणीही करू शकते, अगदी मनोभावे व्रत करायचे आहे। स्त्रिया पुरुष दोन्हीही करू शकतात। आता कलशावर मी नारळ ठेवून घेते आहे। व्यवस्थित नारळ बसवून घ्यायचा आहे आणि याला हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे। आता नारळावर मुखवटा लावून घेत आहे। आता इथे मी नथ घालून घेते आहे आणि टिकली लावून घ्यायची आहे। आता इथे मी दागिने घालून घेत आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे दागिने घालून सजवू शकता। इथे आपल्याला बांगड्या घालून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडला आणि पदर व्यवस्थित करायचा आहे। आता आपल्याला फुलांचा हार घालून घ्यायचा आहे। हार घालून झाल्याच्या नंतर आता इथे मी मुकुट लावून घेते आहे। व्यवस्थित मुकुट लावून घ्यायचे आहे। इथे आपला कलश तयार करून झालेला आहे। हा कलश तयार झाल्यावर तांदूळ किंवा गव्हावर ठेवून द्यायचा आहे आणि इथे मी श्री महालक्ष्मी यंत्र ठेवून दिलेले आहे। आता देवीला वेणी घालून घेणार आहोत। आता इथे मी फळं ठेवून घेत आहे। 5 प्रकारची फळं ठेवून द्यायची आहेत। फळं ठेवून झाल्यावरती इथे मी पान सुपारीचा विडा ठेवून घेते।
आणि त्यावर हळदी कुंकू वाहून घेत आहे। त्याचप्रमाणे फूलही वाहून घेते आहे। जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होते। आता इथे मी कृष्णही ठेवून घेतलेला आहे आणि त्यालाही फूल वाहून घेतलेले आहे हळद कुंकू लावून। आता इथे महालक्ष्मीची ओटी भरून घ्यायची आहे। तर एका ताटामध्ये तांदूळ, नारळ, खण, अक्रोड, बदाम, खारीक घ्यायचे आहे। खणाऐवजी तुम्ही ब्लाउज पीसही वापरू शकता। आणि ह्या साईडला मला ओटी ठेवून द्यायची होती म्हणून मी फळं एका साईडला करून ठेवलेली आहेत। इथे गोड नैवेद्य म्हणून खडीसाखर ठेवलेली आहे। आता दिवा लावून घेतलेला आहे। महालक्ष्मीचे व्रत करण्याचे महत्त्व म्हणजे कुटुंबात धनधान्य आणि लक्ष्मीची कायम भरभराट राहावी यासाठी ही पूजा केली जाते। लक्ष्मीचे व्रत हे मनोभावे करावे। अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताचे पूजन मांडून झालेले आहे। तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।